नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र येणार असं सांगितलं जात आहे। खरंच नमो शेतकरीचे 2 हप्ते एकत्र येणार का, येणार असेल तर कोणत्या तारखेला येणार, याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला आमची संपूर्ण माहिती पाहायला भेटेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील बहुतांश शेतकरी आहेत आणि राज्याचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणार, म्हणजे 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा 6वा हप्ता, पीएम किसानचा 19वा हप्ता राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। परंतु नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्या संदर्भात बहुतांश शेतकरी प्रश्न विचारत आहेत। मग त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढचा जे काही येणारा हप्ता आहे तो 6वा हप्ता, फक्त 6वा हप्ता येणार आहे आणि 3,200 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, ना की नमो शेतकरीचे 2 हप्ते एकत्र येणार आहेत। फक्त नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे आणि तो पण 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपयाचा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातूून सांगितलं जात आहे की नमो शेतकरीचे 2 हप्ते म्हणजे 6वा आणि 7वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र येणार आणि दोन्ही हप्त्याच्या मिळून 6,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। परंतु चुकीच्या पद्धतीने माहिती सांगण्याचा प्रयत्न होतोय, शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय। परंतु नमो शेतकरीचा येणारा 6वा हप्ता फक्त एकच येणार आहे आणि 6व्या हप्त्याचे फक्त 3,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु 6वा हप्ता जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची 4 कामं करायची आहेत। आता ती 4 कामं कोणती करायची आहेत ती संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम लँडचा जो काही प्रॉब्लेम शेतकऱ्याचा जो आहे, लँडचा प्रॉब्लेम त्यांचा ती बाब यस करायची आहे। याच्यानंतर शेतकऱ्यांचं जे काही आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर आधारला बँक खातं लिंक करणं गरजेचं आहे। आधारला बँक खातं लिंक नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणार नाहीये। याचबरोबर केवायसी, पीएम किसानची केवायसी अद्यापर्यंत शेतकऱ्यांनी केली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घेणं बंधनकारक आहे। जर तुम्ही पीएम किसानची केवायसी केली नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणार नाहीये। याचमध्ये मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा जे काही 6वा जो हप्ता आहे तो 2,000 रुपयाच्या ऐवजी आता 3,000 रुपयाचा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि 21 मार्च 2025 पर्यंत राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि 10 मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून सादर होणार आहे। आणि याच अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली जाणार आहे। जवळपास नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये भेटत आहेत, परंतु 6,000 रुपयाऐवजी आता 3,000 रुपयाची अतिरिक्त वाढ नमो शेतकरी योजनेअंतर्गत केली जाणार आहे। म्हणजे 6,000 रुपयाऐवजी आता 9,000 रुपये वार्षिक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। म्हणजे 3,000 रुपयाचे 3 हप्ते, 4 महिन्याला 3,000 रुपयाचा 1 हप्ता, म्हणजे 3,000 रुपयाचे 3 हप्ते, म्हणजे वर्षाला 3,000चे 3 हप्ते, म्हणजे वार्षिक 9,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु आपण जर पाहिलं तर भरपूर युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही तासापूर्वी काही व्हिडिओ अपलोड झाले होते की सांगितलं जात होतं की त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीचा 6वा हप्ता, नमो शेतकरीचा 7वा हप्ता हे 2 हप्ते एकत्र येणार, म्हणजे 3,000 दोन्ही 6,000 रुपये एकत्र येणार आणि 6,400 कोटी रुपयाची तरतूद केली जाणार या अर्थसंकल्पामध्ये। परंतु ती सगळी जी माहिती आहे ती खोटी आहे आणि नमो शेतकरीचा फक्त 6वा हप्ता येणार आहे आणि तो पण शेतकरी बांधवांना 3,000 रुपयाचा येणार आहे। 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपयाचा येणार आहे आणि 3,200 कोटी रुपये नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वापरले जाणार आहेत। तर मित्रांनो, नमो शेतकरी संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याबरोबरच तुम्ही अद्यापही जर फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जर काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण की तुम्हाला फार्मर आयडी काढल्याशिवाय
नमो शेतकरीच्या इथून पुढच्या हप्त्यासाठी किंवा पीएम किसानच्या इथून पुढच्या हप्त्यासाठी तुम्हाला पात्र केलं जाणार नाहीये, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, अतिशय अचूक आणि खरी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास ते थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद।